तर बालमित्रांनो, आपण आत्ताच ऐकली सांख्ययोग कला. सांख्ययोग कला ही खूप महत्त्वाची कला आहे. आणि गुरु सांदीपनी ऋषींनी 64 दिवसामध्येच श्रीकृष्ण भगवंताला आणि बलराम आणि सुदामा आणि उद्धव आणि अजून तिथे भरपूर शिष्य होते, तर त्यांना ह्या 64 दिवसात 64 कला शिकवल्या. आणि ह्या सगळ्या कलांमध्ये संगीत, नृत्य, पुष्पकला, अजून गायनकला आणि चित्रकला, अशा खूप कला आहेत. आणि ह्या सगळ्या कला शिकून कृष्ण भगवान आधीच पारंगत होते आणि आता तिथे तर गुरुचं परत ज्ञान मिळालं. आणि त्यांनी ह्या सगळ्या कला 64 दिवसात शिकल्या. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आता गुरुदक्षिणा गुरु आता काय देणार. तर तेव्हा ते बोलले, आता तर मी काहीच आणलेलं नाही. तेव्हा सांदीपनी ऋषी म्हणाले की मी काहीच मागत नाही आहे. आणि सुदामा तर खूपच काळजीत होता, कारण सुदामाकडे द्यायला काहीच नव्हतं आणि त्याच्या घरून काही येईल अशी ही पण शंका नव्हती. म्हणून कृष्ण भगवंतांनी सांगितलं की सुदामा, तू काय कर, हे सुंदर पुष्पगुच्छ आहे, हा पुष्पगुच्छ गुरूंच्या चरणात अर्पण कर. आणि मग तसं सुदाम्याने केलं. गुरूंनी पण त्याला आशीर्वाद दिले. आणि मग त्यानंतर हे चौघं पण रथात बसून आपल्या मथुरेला आले. मथुरेला आल्यानंतर बघतात तर काय, जरासंधानी सारखे आक्रमणं केले, 17 आक्रमणं केले. आणि 17 आक्रमण करता 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 आपल्या मथुरावासी लोकांचं शेती उद्ध्वस्त झाली. खूप सगळ्यांचे कामं राहिले आणि युद्धामुळे कोणाला काहीच सुचत नव्हतं. आणि अशी अस्ताव्यस्त व्यवस्था झाली मथुरेची. आणि कृष्ण भगवान मग नंतर गुरुमातेला त्यांना गुरुदक्षिणा द्यायची होती. तर गुरुमातेचा शंख असुर हा दत्त हा गुरुमातेचा मुलगा होता. आणि या मुलाला तो पळवून घेऊन गेलेला होता. आणि मग गुरुमातेला कृष्णाने एवढं सांगितलं की मी तुमची गुरुदक्षिणा तुमच्या दत्ताला मी परत आणून देईल. आणि मग गुरुमातेला खूप बरं वाटलं. आणि मग मथुरेला आल्यानंतर मग त्यांनी पाहिलं, इकडे तर युद्ध चालू आहे. तरी पण ते सागरामध्ये गेले. सागरामध्ये गेल्यानंतर तिथे त्या असुराला त्यांनी, शंकासूर असुराला युक्तीने ठार केलं, कारण खूप आतमध्ये गुहेमध्ये लपून बसला होता आणि तो बाहेर येतच नव्हता. म्हणून बाहेर धूर केला. आणि धुराच्या भीतीने सगळ्यांना वाटलं आग लागली गुहेतून. आणि म्हणून मग ते सगळे दडा सैन्य बाहेर आले. आणि तो असुर पण आला. त्या असुराने कृष्णासोबत युद्ध केलं. आणि त्याच्यामध्ये कृष्णाने शंकासुराला वध केला. आणि त्याच्याजवळ जो पांढरा शुभ्र रत्नासारखा एक, म्हणजे दिसायला होता शंख, पण तो रत्नच होता एक एवढा सुंदर. ज्याप्रमाणे भगवंताच्या गळ्यामध्ये कौस्तुभमणी आहे, तसाच हा रत्न होता. आणि एक पुष्पमाला आहे, वैजंतीमाला, ती कधीच चुकत नाही अशी. आणि चौथं ते मोरपीस. आणि आता हे तिसरं मोरपीस आणि चौथं हे त्यांच्याजवळ शंख, शंकासुराचा शंख हा खूप रत्न, म्हणजे एक प्रकारचा रत्नच होता, एवढा सुंदर शंख होता. आणि तो शंख घेऊन असुराचा वध करून त्या दत्ताला घेऊन भगवंत पुन्हा सांदीपनी ऋषींच्या आश्रमात गेले. आणि त्यांनी त्या गुरूंना सांगितलं की हे मी दत्ताला वापस आणलेलं आहे. आणि मग ते दत्ताला पाहून त्यांच्या गुरुमातेला खूप आनंद झाला. गुरुमातेने आपल्या बाळाला आलिंगन दिलं आणि कृष्णाला पण खूप आशीर्वाद दिले. आणि असा कृष्ण आपली गुरुदक्षिणा पूर्ण करून परत आपल्या मथुरेला आला. मथुरेला आल्यानंतर बघतो तर काय, जरासंधाने 17 वेळा आक्रमण केलं. आणि आता 18व्या वेळा पण त्याला युद्ध करायचं होतं आक्रमण करून. आणि आधीच सर्व याची मथुरेची जनसंख्या अस्ताव्यस्त झाली होती. 17 वेळा आक्रमण म्हणजे काय, शेती बिती त्यांचं सगळं उद्ध्वस्त झालेलं होतं. आणि अशा लोकांना परत 18 वेळा युद्धाला सामोरे जाणं म्हणजे खूप अवघड होतं. आणि मग तेव्हा
सांदीपनी ऋषींच्या समोर त्यांनी तो शंख ऋषींनी सांगितलं की तू शंख नाही दाखवला, आणि जेव्हा तो शंख दाखवला तेव्हा सांदीपनी ऋषींनी त्यांना सांगितलं की याचं पांचजन्य नाव ठेव, हा खूप अनमोल असा शंख आहे आणि हा सतत तुझ्याजवळ ठेव. आणि त्यांनी सांगितलं की कृष्णा, आता तू समुद्र पाहूनच आला आहे, तर तू समुद्राकडे पण जा, तिथे पण काही दिवस राहा. आणि असं गुरूचा संदेश ऐकून मग कृष्णाने निर्णय घेतला. तिथे सभा भरवली, उग्रसेनाला सांगितलं की दुश्मनी ही माझ्यामुळे आहे जरासंधाची, कारण मी कंसाचा वध केला आहे. आणि जर मीच आणि बलराम दादा जर इथे नसला तर जरासंध कसा येईल, युद्ध करेल. म्हणून काय करतो आम्ही, इथून काही यादव आम्ही दूर निघून जातो. लोकांनी म्हणू दे रणछोड राय तरी चालेल, पण आता मथुरेला मी जास्त अस्ताव्यस्त होऊ देणार नाही. आणि असं ठरवून कंस आपला कृष्णाने आपलं काही यादव परिवार आणि बलराम असे उद्धव अशांना घेतलं सोबत, आणि त्यांनी मथुरा सोडली. आणि मथुरा सोडून ते पुढे दूर सागर किनारी गेले. आता पुढची गोष्ट आपण पुढच्या याला बघूया. म्हणून त्यांना असं नाव पडलं रणछोडराय. असे हे श्रीकृष्ण भगवान रणछोड दास झाले. असे या कृष्णाला आपण नमस्कार करू आणि अशाच छान छान गोष्टी बघू. जय श्री